of Kala's parents and is twice her parents' age. If Kala's parents is three times Kala's age, what will be her mother's age? काय सांगितलंय डिफरन्स बिटवीन डिफरन्स कायराज एज डिफरन्स बिटवीन हिज पॅरेंट्स म्हणजे फादर आणि मदरचा वजा डिफरन्स केला तर तो कोणाचा एज येतो काय कालाज एज येतो टॉईस ऑफ हर प्रेझेंट म्हणजे ह्या दोन्ही मधला डिफरन्स आणि त्याचा टॉईस म्हणजे काय करायचं मल्टिप्लाइड बाय Two. Two. इथं टू असणार आहे मल्टिप्लाइड बाय टू इथं टॉईस असणार आहे ओके अजून काय इफ द फादर इज थ्री टाइम्स ऑफ इफ कायस फादर इज थ्री टाइम्स ऑफ कायस एज आता त्यांनी सरळ सरळ दिलेलं आहे थ्री टाइम्स आहे फादरच्या एजच्या थ्री टाइम्स हा कोणाचा एज आहे कालास एज आहे थ्री टाइम्स व्हॉट विल बी मदर्स एज आपल्याला विचारलेलं आहे हे जे गिवन आहे मी ती दिलेलं आहे क्वेश्चन पहिल्यांदा व्यवस्थित लिहून घ्या ह्याच्यामध्ये आपण काय काय करू शकतो मदर्स एज फादर्स एजच्या जागी थ्री कायाच एज आपण ठेवू शकतो मदर्स एज आणि कायाच एज बघूया ठीक आहे फादरच्या एज जो दिलेला आहे थ्री टाइम्स ऑफ कायाज एज ह्या इक्वेशन मध्ये ठेवूया टू इन ब्रॅकेट थ्री मल्टिप्लाइड बाय कायाज एज मायनस मदर्स एज इज इक्वल टू कायाज एज आपण काय ठेवलो फादरच्या एज जागेला फक्त थ्री के म्हणजे थ्री टाइम्स कायाज एज आता आतमध्ये मल्टिप्लाय करूया ह्याने टू आणि थ्रीला जर मल्टिप्लाय केलं तर किती याला सात्विक कॅमेरा ऑन करायचंय सिक्स के ओके Six. आणि टू नी मदरला पण मल्टिप्लाय करावं लागेल टू ना मदरला मल्टिप्लाय टू एम एल इज इक्वल टू के अजून काय करता येईल Mm, हा हा के इकडे घेऊया म्हणजे तो मायनस मध्ये येईल इकडे प्लस मध्ये जाणार हा मदर सेज मायनस मध्ये जाणार ठीक आहे सिक्स के मायनस वन के इज इक्वल टू मायनस टू एम फाय के इज इक्वल टू मदर्स एज मग ह्याचा जर कायाचं एज काय येईल कायाच एज इज इक्वल uh, टू अपॉन फाय मदर्स एज येईल फाय मदर्स एज येईल त्याने अजून काय दिलंय का फादर्स एज mm, दिले ना फोर मगेच मल्टिपल फाय डिजिट्स आता हा ना तुम्हाला सांगू का हा जो एज येणार आहे तर मल्टिपल ऑफ फाय मध्ये येणार फायच्या मल्टिपल मध्ये कारण ना इथं जर बघ डिनॉमिनेटरला फाय आहे ना मग फायनी डिवाइड व्हायला पाहिजे असा नंबर येईल त्याच्यानुसार जर बघितलं तर कोणता नंबर येईल याच्यामध्ये फायच्या third. मध्ये Third. थर्ड वन अजून थर्ड वन ऑप्शन करेक्ट आहे मदर्स एज किती 14 हे असंच कन्क्लुजन लावत जाणार आहे कारण डाटा आपल्याला काही जास्त दिलेला नाहीये त्यांनी थ्री टाइम्स दिलेला अजून काय डाटा दिलेला आहे काय पॅरेंट्स एज हे सगळं नो बरं क्वेश्चन लिहून घ्या नंतर आन्सर लिहा पटपट ह्याचं 40 समजते का सात्विक समजलं ना तुला आपण फायच्या मल्टिपल मध्ये काय केलं कारण इथं डिनॉमिनेटरला फाय आलेलं आहे मग फायला इकडं जर 40 केलं फाय एट जर 40 असं येतं त्यामुळं फायच्या मल्टिपल मध्ये आपण घेतलेले
Done, ma'am. विक तुझं झालं? Yes, ma'am. हम्म. ओके, क्लिअर करू हे. नेक्स्ट वन क्वेश्चन घेऊन घ्या पटकन. क्वेश्चन नंबर 14 राईट डाऊन फास्ट. रीन हा, कोण रीड करेल? सात्विक रीड कर. Me. क्वेश्चन. Rima's age is half of Mina's age, but 1.5 times of uh, Naina's age. Of the sum of their ages is 44 ages. What is the ratio of the ages of Naina and Mina? रीनाचं एज हे मीनाच्या एज पेक्षा हाफ आहे. बट हाफ टाइम्स ऑफ द नैनाज एज. मग नंतर काय दिलेलं आहे? रीनाज एज हाफ ऑफ मीराज एज, बट वन अँड हाफ दिलेला आहे ऑफ नैनाज एज. रीनाचं एज ते 1 फुल 1.5 म्हणजे 1.5 माहिती आहे ना तुम्हाला? हे हे नैनाचं एज आहे. सो मिराज आपल्याला काय विचारलेलं आहे? नैनाज अँड मिराज एजचा रेशो विचारलेला आहे. आपल्याला ऍक्च्युली काढावं लागेल हे. रीनाज एज इज इक्वल टू, आता हे बघूया. 2 1 2 प्लस 1, 2 प्लस किती 1 किती येणार? 3/2. हे Three. नैनाज age असणार आहे. आपल्याला कोणाचं विचारलंय? नैना आणि मीरा विचारले. नैना आणि मीरा हे काय दिलेले का? हा, तिघांच्या एजची ऍडिशन दिलेली आहे ना, 44. म्हणजेच काय? आर प्लस एम प्लस एन इज इक्वल टू किती? 44 दिलेले आहे. आपण रीनाचं दिले ना, त्याच्यामध्ये इक्वेशन मध्ये आपण टाकू शकतो सगळे. मीराज एज यांचा बरोबर 3/2 नैनाज एज. हे दोन्ही कुणाचे? ते रीना बरोबरच कम्पेअर केलेत, हा वाला आणि हा वाला. मग हे दोन्हीची व्हॅल्यू काय असणार आहे? सेमच असणार आहे की नाही? अनु का रिमूव्ह होत आहे सगळे? मीरा/2 इज इक्वल टू 3/2 नैनाज एज. हे दोन्ही पण कुणाचे एज आहेत? रीनाचे एज आहेत. ओके, आपण आता हा 2 इकडे ट्रान्सफर करून घेऊया. हा मल्टिप्लाय मध्ये आणि नैना इकडे जाईल. म्हणजेच काय? m/n म्हणजेच काय? मीरा/नैना इज इक्वल टू 3/2 मल्टिप्लाइड बाय 2 असं असेल. समजते का बघ तुला? 9 Yes, ma'am. 2 1 जा 2 असणार आहे. मग काय? मीरा/नैना इज इक्वल टू 3 मल्टिप्लाइड बाय 1 म्हणजेच काय? 3:1 Two. 1 असणार आहे. दोन्हीचा रेशो जो असणार आहे 3:1 येईल. समजते का? सेकंड ऑप्शन करेक्ट आहे. लिव्ह का होता तुम्ही?
रायटिंग कम्प्लिटेड क्वेश्चन नंबर 15 लिहून घे पटकन. हो. झालं असेल तर सांग मला. बाकीचे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा आज घरी. उद्या आपण नवीन कन्सेप्ट क्लॉकचा स्टार्ट करूया. डन मॅम. नंबर 15 लिहून घे. डन मॅम. नंबर 15 रीड कर. The ratio of the present age of Manali and Shivali is 3:5. After 7 years, the ratio of their age will be 2:3. Then what was Shivali's age 3 years ago? ओके, पहिल्यांदा काय करायचं याच्यामध्ये, रेशो दिलेला आहे. कोणाकोणाचा रेशो दिलेला आहे? मनाली अँड शिवाली. Manali, फाय Shivali. 5:3. 3 इयर्स आफ्टर सांगितलंय, मग 3x अँड 5x. मनालीचं 3x आणि शिवालीचं 5x कन्सिडर कर. कुठे गेला पेनचा मला? एक असं लिहितो. How do you select?